श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी. ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी देवे नमः. आपला हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन सुखी समाधानी जावे असे वाटते. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार कोणत्या ना कोणत्या तरी देवी किंवा देवाची भक्ती करत असतो. त्याच्या उपासनेचे फळही त्याला मिळते, मनाला समाधान वाटते. त्यासाठी श्री लक्ष्मी देवीचे व्रत उपयुक्त आहे. अनेक भाविक हे व्रत करतात. श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. त्यांना उत्तम फल मिळते. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे. जर मार्गशीर्ष मासी जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी त्या व्रताची सांगता करावी. काही भाविक एका महिन्याप्रमाणे सतत 1 वर्ष हे व्रत चालू ठेवतात. गुरुवारीच या व्रताची सुरुवात का करावी तर गुरुवार हा श्री दत्ताचा वार आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या जन्मावताराचा हा पवित्र दिवस. या तिन्ही देवांच्या शक्तीचे तेज श्री लक्ष्मी देवीला दर गुरुवारी प्राप्त होते. त्या दिव्य तेजातील तेजस्वीपणा भक्तांना मिळतो. त्यात सर्व पापनाशक व पुण्यलाभक अशी शक्ती असते. त्यामुळे श्री लक्ष्मीच्या कृपेने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. या श्री लक्ष्मी व्रताचे नियम, पूजाविधी व श्री लक्ष्मीची कहाणी व आरती असे प्रकार या पुस्तिकेत दिले आहेत. त्याप्रमाणे आपण सर्व करावे. श्री लक्ष्मी महात्म्य वाचावे, कहाणी वाचावी किंवा ऐकावी. श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात ही श्रद्धा ठेवावी. प्रार्थना. हे लक्ष्मी देवी, या जगावर तुझी सत्ता आहे. माझ्या सर्व अपराधांना क्षमा कर. ते व्रत मी नेहमी करीत आहे. तुझी कृपा, तुझे आशीर्वाद मला नित्यशः मिळू देत. माझे जीवन सुखी व समृद्ध ठेवणारी तू श्रेष्ठ देवता आहेस. माझे रक्षण कर, सर्वांना आरोग्य लाभू दे, हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना. देवी कृपा कर, कृपा कर, कृपा कर. व्रत आणि नियम. व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे व निर्मळ अंतःकरणाने पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करावा आणि रात्री भोजन करावे. या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी. आपण उपवास करावा. एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी, कहाणी वाचावी किंवा ऐकावी. व्रत, पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावे. सायंकाळी गायीची पूजा करावी, गोग्रास द्यावा. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनींना किंवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन 1 फळ आणि या व्रत कथेची 1 प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा. त्यानंतरच आपण भोजन करावे. गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या लक्ष्मी व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे. यश समीपच आहे. पूजेची मांडणी कशी करावी. घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर रंगीत कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. त्यात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी. कलशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची ढाळी ठेवून त्यावर नारळ ठेवावा. पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी. त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडी साखर किंवा गूळ ठेवावा. शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी. पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा. रात्री श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. नंतर भोजन करावे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील. त्या वचनावर विश्वास ठेवा. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लूम ओम धनद धनं देहि मां. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधि पद्माधिपाय च भवन्तु
प्रसादान्मे धनधान्यादी संपदा. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातली आहे. सौराष्ट्र देशाची मोहिनी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावाने गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. तिनं त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली. दास दासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे आणि 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं श्यामबाला. मुलं वाढत होती. दासदासी त्यांना सांभाळत होत्या. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कुणी घरी? घालील का कुणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काम काय काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशात खोकलाई येई मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेहून आले इथे. राणीला भेटायचे. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात. मैत्रिणींशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. अद्वा बोलू लागली, तुझी राणी पैशावर भाळली आहे, माणुसकी विसरली आहे. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं ते केलं व आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली. पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यांवर पैशांची धुंदी आलीये. गोरगरिबांना कशाला विचारेल ती? थोड्या मोठ्यांना मुली मैत्रिणी आल्या. म्हातारी गरीब बेकारीन, तिला कोण विचारतोय? वडाचं बी असतं लहान, पण त्या बीपासून मोठा वृक्ष होतो. सगळ्यांना सावली देतो. तिथं गरीब श्रीमंत लहान मोठा हा भेद नसतो. ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उठली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच ते डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमानं. उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी श्यामबाला. ती आली निकळवळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. शब्द होते साखरेसारखे गोड आणि डोळे हरिणीसारखे काळे भोर. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरा आली माडीवरून. बरोबर मैत्रिणी होत्याच. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत का तुला? म्हातारीचे डोळे गरगर फेडले. कपाळावर आठ्या उमटल्याने तडक ती निघून गेली. परत पुढे दासीने लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला.
पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व चंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. चंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळे. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं, 8-10 दिवस तिथं राहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. पाय वाट तुडवीत तो तिच्या गावी गेला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबग घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला, श्वशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवीत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला. जावयाला तसं सुचविलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहराने भरला होता तो. नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. चंद्रिकेनं कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सुरत चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलंय एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत, दुसरं काय करणार. एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. पळत पळत ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कुणीतरी. श्यामबालेनं रथ बोलवला. सोबत दासीला जायला सांगितलं. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली होती. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते. पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेला उपवासच होता. तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी देवीच्या कृपेनंच राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मी तुझ्या सोबत उपवासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीने केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी यायचा विचार ठरला. तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्याम परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या घरी आली. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेराहून काय आणलं? श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं झाकण काढलं. आत काय दिसले त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मीठ मिळत? हो मिळते ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबाल्याच्या सांगण्यात ती गोम राजाने हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामा सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणी बेचव. शिवाय इमान दाखवणारा, पटवणारा देवदूत आहे हा. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो, त्याचं रक्षण करतो, कामात कसू जाईल तर प्राणार्पणही करतो. असा आहे या मिठाचा प्रताप आणि प्रभाव. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता. पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली.
पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं व खडा खाऊन टाकायचा. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सारे सैन्य अधिक सावधगिरीने शत्रूच्या सैन्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. रक्ताचा चिखल वाढत होता. मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शांबालाला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांना त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने नोकराकडून मोहरांची मोजदाद केली. अनेक हंडे भरले होते. त्या मोहरांनी मालाधरानं सर्व सैनिकांना मोठमोठ मोहरा बक्षिसी म्हणून भेट दिल्या. ते संतुष्ट झाले. मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांनी मिष्टान्नानं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सुरत चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूर देशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदीच अशक्यच. श्रीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला. त्यांचं जीवन निश्चिंत झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही 60 उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशीच 5 उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना.